नमस्कार, फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी लसुनी मेथी रेस्टॉरंटमध्ये मिळते, त्याच पद्धतीने आज आपण बनवतोय। पण आज यामध्ये आपण काजू क्रीम काही न वापरता घरातल्याच वस्तू वापरून अगदी रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी बनवतोय। एक जुडी मेथीची निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर हे बघा अशा प्रकारे अगदी बारीक चिरून घेतली। आता एका पॅन मध्ये 2 चमचे शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे, ते एका ताटात काढून घेतले। 1 चमचा फुटाणा डाळ व 1 चमचा तीळ घेतली, ती सुद्धा भाजून घेतली। आता मी इथे लसूण घेतलाय, तो बारीक चिरून घ्यायचा। अर्धा चमचा तेल घालायचं, त्यामध्ये हा लसूण घातला। लसूण चांगला परतवून घ्यायचा। त्यानंतर आता यामध्ये आपण चिरून घेतलेली सर्व मेथी टाकून घेतली। चवीनुसार मीठ घातलं आणि मीडियम फ्लेमवर आता व्यवस्थित मिक्स करत मेथी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। याला पाणी सुटते, त्यातले पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आणि व्यवस्थित इथे मेथी शिजली गेली आहे। त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतली। आता फोडणीसाठी एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय। 2 चमचे तेलात 1 चमचा जिरं, लाल सुक्या मिरच्या घातल्यात। लसूण हा थोडासा हलका ठेचून घेतला, तो यामध्ये घालायचा, छान परतवून घ्यायचं। त्यानंतर कांदा घालायचा व कांदा देखील आपल्याला इथे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आणि सोबतच आपल्याला इथे एक टोमॅटो सुद्धा लागणार आहे, तो बारीक चिरून घेतला। आता मसाले घालायचे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आपल्याला छान परतवून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत मी इथे मसाले परतवून घेतले। त्यानंतर आता टोमॅटो घालायचा। टोमॅटोवर थोडेसे मीठ घाला, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जाईल। टोमॅटो व्यवस्थित मॅश होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजतोय तोवर आता शेंगदाण्यांचे मी इथे साल काढून घेतले। शेंगदाणे, तीळ आणि डाळ आपल्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीक अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि टोमॅटो सुद्धा आपला इथे छान शिजला गेलाय, मसाल्यांनाही व्यवस्थित तेल सुटलंय। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली ती पेस्ट टाकून घ्यायची आणि सोबतच थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे पाणी घातले आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय। व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा आता मीडियम फ्लेमवर हे तेल सुटेपर्यंत छान आपल्याला इथे परतवून घ्यायचंय। बघू शकता साधारण 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी इथे हे व्यवस्थित परतवून घेतले। छानच असं मसाल्याला इथे तेल सुटलंय। आता यामध्ये पाणी घालायचं। पाणी खूप जास्त प्रमाणात नाही घालायचे, एका ग्लासला थोडेसे कमी, म्हणजे साधारण 1.5 वाटी इतकं पाणी यामध्ये मी घातले। आता ते छान मिक्स करून घेते। तर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। 1-2 मिनिटं उकळी आली की लगेचच यामध्ये आपण परतवून घेतलेली मेथी यात टाकून घ्यायची, छान एकत्रित करून घ्यायची। 1-2 मिनिटं पुन्हा मीडियम फ्लेमवर हे उकळून घ्यायचे आणि मस्तच अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही लसुनी मेथी इथे तयार झाली आहे। बघू शकता तुम्ही ही गरमागरम चपाती, रोटी किंवा नान सोबत सर्व करू शकतात। लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात किंवा टिफिनला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही लसुनी मेथी बनवून देऊ शकतात। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।